अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयाम् त्वमादौ प्रोक्तवानिति। श्री स्वामी समर्थ। जय श्री कृष्णा। गीता अध्याय 4। मनुष्याचा आत्मा हा मुळात ब्रह्मसृष्टीतील आहे, तरी सुद्धा दृश्य सृष्टीतील इतर वस्तूंप्रमाणे तो सुद्धा नामरूपात्मक देहेंद्रियांनी आच्छादित असून ही देहेंद्रियादिक नामरूपे नाशवंत आहेत। म्हणून या सर्वातून नामरूपाच्या कचाट्यातून सुटून अमरत्व म्हणजेच आत्म्याशी एकरूपता कशी संपादन होईल अशी प्रत्येक मनुष्यास स्वाभाविक इच्छा असते। हे अमरत्व, ज्याला सरळ सोप्या भाषेत मोक्ष म्हणजेच सुख समाधान मनशांती म्हणतात, त्याच्या प्राप्तीसाठी व्यवहारात जसे वागले पाहिजे त्यालाच कर्मयोग असं म्हणतात। 3ऱ्या अध्यायातील हाच विषय भगवान पुढे चालू ठेवतात। तर मग व्यवहारात कसे वागावे? भगवान म्हणतात, कर्मातील म्हणजे संसाराबाबतची भीती प्रीती व क्रोध सोडून दे। मत्परायण हो, माझाच आश्रय घे। असे वागल्यामुळे तू माझे जन्म व कर्म दिव्य आहेत हे जाणू शकशील। कर्माचे दिव्यत्व कळले म्हणजे कर्म करूनही त्यांच्या फलभोगापासून अलिप्त राहायचे, अर्थात निष्काम कर्माच्या तत्वाचे ज्ञान होते। ज्याप्रमाणे भाजून मग पेरलेले बी उगवत नाही, त्याचप्रमाणे निष्काम भावनेने केलेल्या कर्माचा लेप लागत नाही। भगवान म्हणतात, न मा कर्माणि लिंपंती, मला कर्माचा लेप लागत नाही, कारण न मे कर्मफल हे स्पृहा, न मे कर्मफले स्पृहा, माझी कर्मफलाच्या ठायी इच्छा नसते। भगवान म्हणतात की मला तू अशा प्रकारचा जाण, म्हणजे काय तर त्याप्रमाणे तू वागण्याचा प्रयत्न कर। त्यासाठी तू कर्म अकर्म म्हणजे कर्म करून न करणे व विकर्म म्हणजे विपरीत कर्म म्हणजे काय ते जाण। एक गोष्ट लक्षात ठेव, कर्माची गती गहन आहे। कोणत्याही कर्माचे बंधकत्व नाहीसे झाले म्हणजेच ते कर्म अकर्म झाले। अकर्म म्हणजे कर्मशून्यता किंवा कर्मे न करणे असा त्याचा अर्थ नव्हे। कर्माचे ठायी अकर्म आणि अकर्माचे ठायी कर्मे असे ज्याने जाणले तो योगयुक्त झाला। ज्याचे सर्व समारंभ म्हणजेच कर्माचा आरंभ फलेच्छारहित असतात त्यालाच ज्ञानाग्नीने कर्मे दग्ध झालेला समज। ज्ञानाने कर्मे भस्म होतात याचा अर्थ कर्मे सुटतात असा नसून फलेच्छा सोडून काम करण्याची प्रवृत्ती होते असा आहे। फलवासना सोडून चित्ताचे नियमन करून व सर्व संगमुक्त झालेला मनुष्य शरीराने किंवा कर्मेंद्रियाने कर्मे करत असला तरी त्याला त्या कर्माचे पाप लागत नाही, अर्थात कर्म बंधन होत नाही। रागद्वेषापासून मुक्त म्हणजेच साम्य बुद्धिरूप ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर चित्त झालेला केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या पुरुषाची सर्व कर्म लयाला जातात, म्हणजे कर्मे करून अकर्मरूप होतात। यज्ञामध्ये अग्नीत आहुती घालताना इदम न मम, हे माझे नव्हे असे म्हणतात। हे जे स्वार्थ त्यागरूप निर्ममत्वाचे तत्व तोच यज्ञातील प्रधान भाग। अशा प्रकारे इदम न मम म्हणजेच ममत्व बुद्धी सोडून समर्पण भावनेने संसारातील प्रत्येक व्यवहार करीत राहणे म्हणजे यज्ञ होय। यज्ञाचे प्रकार अनेक। भगवत स्वरूपाचे ज्ञान करून घेऊन त्या ज्ञानाला अनुरूप अशा आचरणाने भगवत प्राप्ती करून घेणे या साधनास ज्ञानयज्ञ म्हणतात व हाच सर्वश्रेष्ठ यज्ञ होय। सर्व कर्मांचे पर्यवसन ज्ञानातच होते। सर्व भूते प्राणीमात्र
आपल्यात आणि आपण सर्व भूतांत असे जे सर्वभूत आत्मा ऐक्य ज्ञान ते प्राप्त झाल्यावर कुठलाही मोह होणार नाही. म्हणून खरे तर ज्ञानासारखे पवित्र या लोकी खरेखुरेच दुसरे काही नाही. अशा ज्ञानानेच नाव साम्यबुद्धी सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्तये. सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सर्व कर्मांचा लय ज्ञानात होतो असा याचा अर्थ होतो. आणखी एक गोष्ट, कर्मे स्वतः बंधक नसून अज्ञानामुळे बंध उत्पन्न होतो. त्यासाठी अज्ञान सोडून दे. कुठलंही कर्म करताना त्या कर्माबद्दलचं ज्ञान तुला असायला हवं. साम्य बुद्धिरूप ज्ञान प्राप्त करून घेतल्याने आपोआपच अज्ञानाचा नाश होतो. उजेडासाठी प्रकाशासाठी प्रयत्न करावा. प्रकाश आला की अंधार आपोआपच जातो. उजेडासाठी प्रकाशासाठी ज्ञानासाठी कर्मयोगाचा आश्रय घे व युद्धास तयार हो, अर्थात संसारिक कर्मे करण्यास तयार हो. कर्मयोगाच्या सिद्ध्यर्थ साम्य बुद्धिरूप ज्ञान असणे जरुरी आहे. मग ज्ञान म्हणजे काय? जिज्ञासूंनी गंमत म्हणून दासबोध दशक 5 समास 5 वाचावा. दासबोध या ग्रंथातील दशक 5 समास 5 हा वाचावा. आपण ज्याला ज्ञान समजतो, कल्पना करू शकतो किंवा ज्याची कल्पना करू शकत नाही ते सर्व ज्ञान नव्हे असे समर्थ सांगतात. ज्या अवस्थेत प्रकृतीचा पसारा संपतो, प्रकृतीचा डोलारा मावळतो आणि मी तू हा द्वैत भाव नाश पावतो त्याला ज्ञान म्हणतात. जेथे दृश्य प्रकृती सरे, पंचभूतिक गोसरे, समूळ द्वैत निवारे या नाव ज्ञान. ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा स्वरूप होय. हे विश्व सृष्टी निर्माण होण्यापूर्वीची पूर्णावस्था म्हणजे ज्ञान. इति ज्ञानकर्म संन्यास योगो नाम चतुर्थोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.